रामकृष्ण हरिभावी की जय हो. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगामध्ये जीवनाचं गूढ सत्य अगदी साध्या शब्दात उलगडलेलं दिसतं. अभंग 71 ते 80 मध्ये त्यांनी माणसाच्या अहंकारावर, अज्ञानावर आणि खोट्या अभिमानावर अत्यंत मार्मिक प्रहार केला आहे. आपण अनेकदा स्वतःला फार मोठं समजतो, पण खरं पाहिलं तर मूर्ख माणूस स्वतःचीच फजिती करून घेतो. जसं कोंबड्याला वाटतं की त्याच्या आरवल्यामुळे सूर्योदय होत असतो. पण सत्य काय आहे? सूर्य आपल्या नियमानेच उगवतो, कोंबड्यामुळे नाही. तसंच माणूस स्वतःच्या कर्माचं श्रेय स्वतःलाच देतो आणि देवाच्या कृपेचा विसर पडतो. गोकुळातल्या साध्या निरागस गोराख्यांकडे काहीच नव्हतं, पण तरीही श्रीकृष्ण यांनी त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या भावनेसाठी त्यांचं साधं अन्नही आनंदाने स्वीकारलं. यातून काय समजतं की देवाला तुमची श्रीमंती नको असते. देवाला हवी असते ती खरी भक्ती, निष्कपट भावना आणि प्रेम. म्हणूनच तुकोबाराय सांगतात, अहंकार सोडा, अज्ञान दूर करा आणि साधेपणाने, प्रेमाने देवभक्ती करा. या सर्व गोष्टींचा उलगडा करणारी तुकोबारायांचे अभंग पाहू. माया ब्रह्म ऐसे म्हणते धर्म ठक, आपणा सरीसे लोक नागविले. विषयाचा लंपट शिकवी कुविद्या, मनामागे नांद्या होऊन फिरे. करुणी खाता पाक जिरे सुरण, राई करिता अतिताई दुःख पावे. औषध द्यावया चाळविले बाळा, दावूनिया गुळा दृष्टी पुढे. तरावया आधी शोधा वेदवाणी, वांजट बोलणी वारा त्याची. तुका म्हणे जया पिंडाचे पाळन, न घडे नारायण भेटे तया. समाजामध्ये काही पढत मूर्ख धर्मपंडित माया आणि ब्रह्म यावर बडबड करून सामान्य लोकांची दिशाभूल करत असतात. विषय लंपट इतरांना कुविद्या, अधर्म शिकवितो, त्याच्यामागे लोक फिरत असतात. सुरण आणि मोहरी शिजवून खाल्ल्याने लाभ होतो, तर कच्चे खाल्ल्याने अपचन होते. आजारी मुलाला कडू औषध देताना आई त्याला गुळाच्या खड्याचे आमिष दाखविते. प्रपंचाच्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी वेदाचे संशोधन करून त्यातील रहस्य जाणून घ्यायला हवे, त्यातील त्रुटी काढून टाकल्या पाहिजेत. तुकोबा म्हणतात, जो स्वतःच्या देहाविषयी आसक्त असतो त्याला देव भेटणे कठीण असते. मृगजळ दिसे साचपण ऐसे, खोटियाचे पिसे उरफोडी. जानोनी का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाही. संचित सांगाती बोळवण सवे, आचरले द्यावे फळ तेने. तो का म्हणे सेखी स्मशान तेवरी, संबंध गोवरी आगी सवे. म्हणजेच उन्हाळ्याच्या झळा हरिणाला जलाशयाप्रमाणे भासतात, म्हणून तो तहानलेला हरिण ऊर फोडून त्याच्या पाठी धावत असतो, म्हणून त्याला मृगजळ म्हणतात. मृगजळ हा एक भास आहे. मानवी जीवनही तसेच आहे. प्रापंचिक मनुष्य हा जीवनात सुखाच्या मृगजळापाठी धावतो आहे. आपले पूर्वसंचित ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे आपल्याला जीवनातील सुखे मिळत असतात. तुकोबा या ठिकाणी म्हणतात की मानवी देहाचा शेवट हा स्मशानात होतो. तेथे अग्नी आणि गोवऱ्यांशी त्याचा संबंध येतो आणि तेव्हा मानवाने नरदेहाचे सार्थक करून घेतले पाहिजे. या गोष्टीची प्रचिती अनुभूती आपल्याला फक्त कुणाच्या अंत्यविधीला गेल्यानंतर तेवढ्यापुरतीच येते. पुन्हा काही दिवसांनी, काही तासांनीच आपण या सर्व गोष्टी विसरतो की आपला हा नरदेह एक दिवस जाणार आहे आणि त्याचा शेवट होणार आहे. या नरदेहाचा संबंध त्या अग्नीशी, गोऱ्यांशी आहे. हे तेवढ्यापुरतंच. नंतर आपलं त्या ठिकाणी विस्मरण होतं आणि पुन्हा आपण त्या संसाराच्या पाठी लागतो, त्या मृगजळाच्या पाठी लागतोय.
तुकोबारा या ठिकाणी संसाराला देखील मृगजळ म्हणता येत की मृगजळ आहे. गवळियांची ताकपिरे कोण पोरे चांगली, एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते, काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या, तुका म्हणे कुब्जा दासी रूपरासी हिनकळा. अर्थात गोकुळातील गवळ्यांची ताक दूध पिणारी मुले मनाने चांगली होती म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्यांच्याशी नाते जोडाविषयी वाटले. विदुरा घरी प्रेमाने दिलेल्या ताककण्यांचा आस्वाद घेतला तो श्रीकृष्णाला सुग्रास अन्नाची कमतरता भासली होती म्हणून नव्हे. तुकोबा या ठिकाणी म्हणतात, अत्यंत कुरूप अष्टवक्रा कुब्जा दासी तिच्या भक्तिप्रेमाने श्रीकृष्णाला प्रिय झाली होती. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन एकविध, तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. अर्थात तुकोबा प्रापंचिक मनुष्याला विनून सांगतात की आयुष्याचा स्वतःच्या हाताने नाश करू नका. या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले चित्त शुद्ध ठेवा. यासाठी ते सर्वांना दंडवत घालून विनंती करतात. एकाग्र मन करून त्या परमेश्वराचे चिंतन करावे. तुकोबाराय म्हणतात की जीवनाचे नरदेहाचे सार्थक होईल असा व्यापार तुम्ही करा. भक्ताविन देवा कैचे रूप घडे सेवा, शोभविले एर एरा सोने एके ठाई हिरा, देवाविन भक्ता कोण देता निष्कामता, तुका म्हणे बाळ माता तैसे स्नेह जाळ. भक्ता वाचून देवाची सगुण भक्ती कोण करेल. भक्तामुळे भगवंताला महत्त्व प्राप्त होते. हिरा सोन्याच्या कोंदणातच शोभून दिसतो, तसा भक्त व भगवंतांचा परस्पर संबंध आहे. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत, निष्काम निराळा गोवी लावी येले चाळा, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. या विश्वाचा जनक यशोदे मातेला माता म्हणतो. तो भक्तांचा अंकित आहे. भक्ताला त्याच्या भक्तिप्रेमाने प्रेम देत असतो. परमेश्वर वासनारहित कामनारहित असूनही गोपींना त्याचा वेध लागला आहे. तुकोबाराय म्हणतात, आपल्या भक्तांसाठी तो अव्यक्तातून व्यक्त सगुण साकार रूपामध्ये आला आहे. काय दिन करा केला कोंबड्याने खरा, का हो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा, आडविले दासी तरी का मरती उपवासी, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. सूर्योदयासमयी कोंबडा रोवतो व त्याच समयी सूर्य उदयाला येतो म्हणून कोंबड्याने सूर्योदय घडून आणला असे होत नाही. माझी योग्यता नसताना हे विठ्ठला तू मला हा संतपणाचा भार का दिला आहेस. एखादी श्रीमंत व्यक्ती दासीच्या आडविण्याने उपाशी राहणार आहे का. तुकोबा म्हणतात, मानवी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या अधीन आहे. जेविताही धरी नाक हागतिया परी, ऐसियाचा करी चाळा आपुलीच अवकळा, सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे, तुका म्हणे करी ताक दुधा एकसरी. अर्थात काही मूर्ख माणसे प्रातविधीवेळी वास येतो म्हणून नाकाला हात लावतात, तसेच जेवतानाही लावतात. कोणत्या वेळी काय करावे काय करू नये याचे ज्ञान त्यांना नसते, त्यामुळे ते आपलीच फजिती करून घेतात. तुकोबा म्हणतात, ताक आणि दूध यांच्यामधील फरक त्यांना कळत नाही. श्रोतेहो, संत तुकाराम महाराज आपल्याला या सर्व अभंगामधून एकच गोष्ट शिकवतात की अहंकार सोडा, अज्ञान दूर करा आणि खरी भक्ती मनापासून करा.
मंडळी हो, आपण कोंबड्यासारखं वागायचं नाही. ज्याला वाटतं की सूर्योदय त्याच्यामुळेच होतो, आपण नम्र राहायचं. कारण सगळं काही देवाच्या इच्छेने घडत असतं. आणि लक्षात ठेवा, गोकुळातील साध्या लोकांचं प्रेम जसं श्रीकृष्ण यांनी स्वीकारलं, तसं तुमचीही खरी भावना देवापर्यंत नक्की पोहोचते. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यामुळे अजून लोकांपर्यंत हा सुंदर विचार पोहोचेल. आणि अशा संत वचनांसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.